तुम्ही या माणसाला खुनाच्या आरोपाखाली अटक केलीत, बरोबर? नाही म्हणजे तुमच्याकडे पुरावे असल्याशिवाय तुम्ही काही यांना अटक करणार नाही. काय आहे तो पुरावा? सादर करा. साहेब, ज्या मुलीनं सोनूनं आत्महत्या केली असं बोललं जात आहे, तिनं मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये तिचं आणि नटवरचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही दोघं पळून जाऊन लग्न करणार आहोत असं लिहिलं. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. आरोपीला याविषयी काही म्हणायचे? हो. तुम्ही तुमचं मत मांडू शकता. धन्यवाद. जज साहेब, हा पोलिसांचा मला अडकवण्याचा डाव आहे. त्यांचा अपयश झाकण्यासाठी ते माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करतात. सोनूचं पुढे काय झालं याचा शोध नाही लागला. कुठलाही सबळ पुरावा हाती नसताना माझ्यावरती असले आरोप केले जात आहेत. म्हणूनच सोनूच्या आत्महत्येला हत्या आहे असं ते भासवत आहेत. माफ करा, मी सोनूला ओळखतच नव्हतो असं मी नाही म्हणणार. मी ओळखत होतो, याच गावात राहतोय, तीही याच गावची होती. मी तिच्यासाठी आदर्श होतो. गावकरी सगळे मला देव माणूस म्हणतात. गावकऱ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी खूप हळव्या मनाचा माणूस आहे. मला इतरांना झालेला त्रास सहन होत. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आरोपीनं फक्त सोनूबद्दल बोलावं. इथे सगळेजण त्यांचं कौतुक ऐकायला जमलेले नाहीत. बघा, तुम्ही फक्त सोनू विषयी बोला. बाकीचा फापट पसारा नको, ठीक आहे? माफ करा जज साहेब, मी तिच्याविषयीच बोलत होतो. इतरांप्रमाणे तिलाही वाटलं होतं की मी तिची मदत करेन, म्हणून ती मदतीसाठी माझ्याकडे आली होती. माझ्यात तिला वडील दिसायचे. मी पण तिला मुलीसारखीच वागणूक द्यायचो. आता इथे ज्या इन्स्पेक्टर साहेबांनी चिठ्ठी वाचली ते ऐकून मला खूप त्रास होतोय. यांच्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. इतक्या घाणेरड्या आणि खालच्या लेवलला जाऊन कसं काय कोण पुरावा पेरू शकतं जज साहेब? जज साहेब, आमच्या नात्याला बदनाम केलं जात आहे. सोनू माझ्या मुलीसारखी होती. आज सोनू आपल्यामध्ये नाहीये आणि तिच्या पाठीमागे जर का तिच्या चारित्र्यावर इतके घाणेरडे शिंतोडे उडवले जाणार असेल ना जज साहेब, त्याच्यानं माणुसकीवरचा विश्वास उडेल. यावर काही उलट तपासणी, साक्ष किंवा काही पुरावा सरकारी वकिलांकडे आहे असेल तर कोर्टासमोर सादर करा. एक साक्षीदार आहे जज साहेब. त्याला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची मी परवानगी मागतो. मला काय माहित? परमिशन ग्रँटेड, परवानगी आहे. हा कोणाबद्दल बोलतोय? माझ्या विरोधात कोण साक्ष देणार आहे? कोण साक्षीदार असेल? मला बी काही कळण झालेलं का. यांनी जर का डॉक्टरांना अडकवलं का नाही तर मी आहे आणि ते आहे. चकप कितच. I love you, doctor.
2 दिवस झाले तुझ्या ओटी पोटात दुखतंय आणि काही झालं नाही म्हणतेस. मी तुझे नको ते हट्ट नाही पुरवणार हा? तुमच्या मुलीचे नुकतेच कोणाशी तरी संबंध आलेले आहेत. मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. ये की इकडे ये. साक्षीदाराची ओळख? जजसाहेब ह्या मृत सोनूच्या आई आहेत. तुमचं नाव? मधुमती. तर मधुजी, मला सांगा, तुमच्या समोर उभ्या असलेल्या या माणसाला तुम्ही ओळखता का हो? माणूस? माणूस कसला? हा तर माणसाच्या वेशातला राक्षस आहे. यानेच माझ्या सोनूचा जीव घेतला. तिला फसवलंय. यानेच फसवलंय तिला. मधुजी, शांत व्हा. आम्ही तुमचा राग समजू शकतो. तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्याची शांतपणे उत्तरं द्या. मला सांगा, आरोपीला तुम्ही कधीपासून ओळखता आणि तुमचे संबंध कसे होते? माझ्या सोनूमुळे. तिला वाटलं हा माणूस आम्हाला आमच्या जमिनीच्या कामात मदत करेल. पण यानेच आमचा घात केला. आमचा विश्वास जिंकून आमचा केसाने गळा कापला याने. आम्हाला फसवलं याने. आमच्या समोर चांगुलपणाचं नाटक केलं. पण याच्या चांगल्या माणसाच्या चेहऱ्यामागचा राक्षस आम्हाला नाही ओळखता आला. माझं घरदार उद्ध्वस्त केलं. माझ्या सोनूचा जीव घेतला याने. माझ्या सोनूचा जीव घेतला. शांत व्हा मधुजी, शांत व्हा. जजसाहेब, पुरावा म्हणून सादर केलेली चिठ्ठी कृपया मी मधुजींना दाखवू इच्छितो. मला परवानगी द्यावी. मधुजी, ही चिठ्ठी, यातील अक्षर, हे शब्द सोनूचेच आहेत का हो? हो. हे अक्षर, हे शब्द माझ्या सोनूचेच आहेत. पॉइंट टू बी नोटेड जजसाहेब. ती गेली त्या दिवशी तिच्या बेडरूम मध्ये मला ही चिठ्ठी मिळाली. नाही 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 नाही, खोटं बोलते ही बाई. तिच्या डोक्यावर परिणाम झाला ना म्हणून काय पण बरळती. वजा डॉक्टरांना अडकवण्यासाठी आहे ना, पोलिसांनी हिला त्यांच्या बाजूने केलं असं होऊ शकतं ना. असल असल, हे लगेच ऐका मिळते. मंगल आता ग मला बी काहीच कळणं झालंय. ऑर्डर ऑर्डर, शांतता. मधुजी, मला सांगा, यांचं नातं या वळणावर जाईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? नाही म्हणजे तशी कल्पना आली होती का तुम्हाला? नाही ना. ह्या माणसाने जराही भनक लागू दिली नाही. ह्याने इतकं चांगुलपणाचं नाटक केलं की आम्हाला जराही संशय आला नाही. आणि याचाच याने गैरफायदा घेतला. खरं तर माझंच चुकलं. मी माझ्या सोनूला ह्याच्या जवळ जाऊ द्यायला नको होतं.
ह्याच्यावर विश्वास ठेवायला नको होता. एकदा तिला पिकनिकला जायचं होतं म्हणून तिने सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. तेव्हा ह्या माणसाने मला माझे आणि सोनूचे संबंध बिघडू नयेत, तिचा राग शांत व्हावा म्हणून तिला पिकनिकला न्यायचं विचारलं. मीही विश्वास ठेवून होकार दिला. पण या माणसाने तिला पिकनिकला नेऊन मधुजी सावरा स्वतःला. तुम्ही स्वतः तुमच्या मुलीला आरोपी सोबत पिकनिकला पाठवलं होतं? हो, कारण डिंपल आणि तिचा लहान भाऊ टोन्या सुद्धा सोबत जाणार होते म्हणून. साहेब, ही बाई खोटं बोलते. असं काहीच घडलं नाही. स्वतःच्या खोट्यासाठी माझ्या पोरांना अडकवत्या. ती दोघं पिकनिकला गेलीच नव्हती. ऑर्डर ऑर्डर. हे बघा बाई, तुम्हाला जे काही बोलायचे ते बोलायची संधी तुम्हाला दिली जाईल. बसा. अगं, आम्ही गेलो होतो पिकनिकला. तुला नाही माहित? केव्हा गेली होतीस ग? नंतर सांगते. तू शांत बस आधी. डिंप. ऑर्डर ऑर्डर. हे बघा, केस चालू असताना कुणी मध्ये बोलायचं नाही. तो कोर्टाचा अपमान समजला जाईल आणि त्याबद्दल त्याला शिक्षाही केली जाईल. समजलं? मधुजी, तुमच्या साक्षीसाठी धन्यवाद. तुम्ही जाऊ शकता. माय लॉर्ड, मधुजींनी जी आता साक्ष दिली त्याची शहानिशा करण्यासाठी सागरिका पाटील उर्फ डिंपल यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची मी परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. परवानगी आहे. सागरिका पाटील उर्फ डिंपल हाजिर हो. आपलं नाव? सागरिका पाटील उर्फ डिंपल. कधीपासून ओळखता तुम्ही आरोपीला? लय दिवसापासून ओळखते. अर्थातच. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकला जाणार नाही, नाही का? मला सांगा, तुम्ही तुमचा भाऊ आरोपी आणि सोनू सोबत पिकनिकला गेला होतात, बरोबर आहे? वय गेलो होतो. म्हणजे म्या गेली होती. टोण्याचे पेपर होते ना, त्यामुळे त्याला नाही नेलं. त्यामुळे फक्त मी, डॉक्टर आणि सोनू होती. तुम्ही खरंच यांच्यासोबत पिकनिकला गेला होतात? वय. अच्छा. नाही, मग आता मला आठवून सांगा, काय काय केलं तो पिकनिकला? नाही म्हणजे आपण पिकनिकला गेल्यानंतर खूप धमाल करतो, मस्ती करतो, मजा करतो आणि ते क्षण आपल्याला आयुष्यभर अगदी जसेचे तसे आठवत असतात. मग सांगा, कुठे गेला होतात, काय खाल्लं, कुठे फिरलात? पिकनिक 1 दिवसाची होती की 2 दिवसाची? संध्याकाळी घरी परत आलात की दुसऱ्या दिवशी सकाळी आला? बोलताय ना? पाणीपुरी खाल्ली आम्ही, सँडविच खाल्लं. हा. त्याच्यानंतर मग आम्ही बोटीत बसलो होतो. मग घोडेस्वारी केली, हॉटेलमध्ये गेलो आणि डान्स केला. डान्स केला. बर, पुढे काय? पुढे काय, एवढंच. नाही म्हणजे डान्स केल्यानंतर पुढे काहीतरी घडलं असेल ना? काहीच नाही केलं. घरी आलो. कोण कोण? मी, डॉक्टर आणि सोनू.
बर, तुम्ही घरी आलात ही चांगली गोष्ट आहे. पुढे काय घडलं काय? तर ते मी कसं सांगू? पिकनिकला तुम्ही गेला होतात ना. मग आता नीट आठवून सांगा की पिकनिकून परत येताना काही घडलं होतं का? नाही, काहीच नाही घडलं. तुम्हाला कसं आठवणार? कारण त्या दिवशी तुम्ही पिकनिकला गेला नव्हता. जस्ट साहेब, पॉइंट टू बी नोटेड. जस्ट साहेब, त्या रात्री डॉक्टर सोनूला परत घेऊन आले तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. एवढंच नाही तर आरोपीनं मधुमतीला अर्थात सोनूच्या आईला तिनं आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय असं सुद्धा सांगितलं. तुम्ही होता ना पिकनिकला त्यांच्यासोबत, मग एवढी गंभीर बाब तुमच्या लक्षात नाही आली? जज साहेब यांनी खोटी साक्ष दिली आहे आणि यांच्या या खोट्या साक्षीमागचं कारण शोधण्यासाठी आपण चौकशीचे आदेश द्यावेत अशी मी विनंती करतो. यांच्या खोट्या साक्षीची चौकशी करा. ठीक आहे? तुम्ही जाऊ शकता. जज साहेब, अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्यांची उत्तरं केवळ आरोपीच देऊ शकतो. म्हणून मला आरोपीची उलट तपासणी करण्याची परवानगी मिळावी अशी मी विनंती करतो. परवानगी आहे, पण आता लंच ब्रेकची वेळ झाली. कोर्ट विल रिझ्यूम आफ्टर लंच. डिंपे, मग आजपासून मी या डोक्याला एवढा जोर देते तरी मला आठवण झालंय. तू लग्न आधी डॉक्टरांबरोबर कधी गेली होती ग पिकनिकला? नक्की कधी गेली होती? मला जाऊ दे, तुम्हाला तर आठवतंय का? नाही, मी आजारी होतो, तू माझ्या जवळच होती की. डिंपे, म्हणजे तू खोटं बोलतेस? मम्मी, तुमचं वय झालंय ना, त्यामुळे तुम्हाला आठवण झालंय. अगं मी सांगितलं होतं तरी पण कसं काही विसरली तू? डिंपल मॅडम, पण ह्या दोघांचं वय झालंय, मी तर तरणी आहे ना. मला पण आठवण झालंय. कधी गेला होता तुम्ही डॉक्टरांबरोबर पिकनिकला? आता तुला तारीखांवर काय आठवून सांगायचं का? एक तर अर्ध्यापेक्षा तर जास्त तुझ्या सुट्ट्या असतात. त्या दिवशी पण सुट्टी घेतली असेल, त्यामुळे नसेल माहित तुला. काय लावलंय तुम्ही? हा, पिकनिक पिकनिक पिकनिक. डॉक्टरांना कसं सोडवायचं ते बघा आधी. अरे यार, त्या इन्स्पेक्टरनं त्या मधू मॅडमला आणलं आणि सगळा डावच पलटी झाला. पण मला एक गोष्ट कळत नाही, त्या मधू मॅडमचं मनस्थिती खराब झाली होती, येड्यावानी वागत होते, तरी बी कसं काय ऐकलं त्यांचं कोर्टानं? पण मला तर आज ते बोलताना येड्या नाही वाटल्या. वय की कुठूनच वाटत नव्हतं की त्यांना येड लागलंय म्हणून. पण ती ही सगळं असं का करतायत? आणि त्या चिठ्ठीची काय भानगड आहे? म्हणजे खरंच डॉक्टर आणि त्या पोरीचं? हो मंगल वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? असला वांगाळीचार पण डोक्यात तुम्ही आणू नका. हो, आपलं डॉक्टर देव माणूस आहेत. हा बघा, बाईची एवढी इज्जत करणारा माणूस मी उभ्या आयुष्यात बघितला नाही कधी. ते खरे, डॉक्टरांना बायकांच्या विषयी केवढा आदर.
मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. नाही, पण त्या चिठ्ठीची नक्की काय भानगड आहे? मम्मी, ते डॉक्टरांविरुद्ध ना पोलिसांनी कारस्थान रचले. तू काय एवढा विचार करतेस? मग हे जर पोलिसांचं कारस्थान खरं ठरलं आणि डॉक्टर त्यात अडकलं तर, आणि शिक्षा होऊन त्यांना जेल झाली तर? डॉक्टर जर अडकले तर मी आपण अडकणार. त्याआधीच हे सगळे पैसे घेऊन मी पळून गेले तर